हॅलो, सई किचन ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे. तर इथं आपण करणार आहोत पालक डाळ. तर इथे ना मी सुरुवातीला पालक आहे ना स्वच्छ धुवून चिरून घेतला आहे बरं का. आणि त्यानंतर इथं आपल्याला लागणार आहे डाळी. तर डाळी नाही ते मी मिक्स डाळी घेतलेत. तर त्यामध्ये मुगाची डाळ आणि तुरीची डाळ घेतले. तुमच्या आवडीनुसार तुम्ही डाळी घेऊ शकतात. ह्या डाळी मी स्वच्छ धुवून घेतल्यात. त्यानंतर इथं मी आलं आणि लसूण आहे ना ते बारीक असं ठेचून घेतले. उभ्या चिरून घेतलेल्या मिरच्या आहेत आणि बारीक चिरून घेतलेला कांदासुद्धा आहे. इथं टोमॅटो घेतलं एक बारीक चिरून आणि त्यानंतर इथं घेतले बरं का. इथं मसाले सुके मसाले आहेत ते आपण यामध्ये घालणार आहोत. तर चला मग आता याला आपण फोडणी देणार आहे. तर इथं मी गॅस चालू केला आहे आणि गॅसवर आहे ना मी कुकर ठेवला आहे. कुकरमध्येच मी आहे ना पालक डाळ बनवणार आहे. तर अगदी झटपट होते बरं का. तर सुरुवातीला ना इथं मी तेल घातलं आहे आणि तेल चांगलं गरम झालं की त्यानंतर इथं आपण घालणार आहे जिरे. जिरे चांगलं असं तडतडून द्यायचं आणि त्यानंतर इथं आपण घालणार आहे बरं का मोहरी अर्धा चमचा आणि जिरे अर्धा चमचा असं घातलं. त्यानंतर यात आपण घालणार आहे आता आधीवर जो बारीक चिरून ठेवलेला कांदा होता तो यामध्ये घालून घेणार आहे आणि छानपैकी असा कांदा जो आहे 1 मिनिटभर असं भाजून घेणार आहे. त्यानंतर इथं घातलेल्या आहे उभ्या चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या आणि कांदा असं फ्राय करून घ्यायचा. छानपैकी 1 मिनिट फ्राय झाला की त्यात आपण घालणार आहे आता टोमॅटोसुद्धा असं बारीक चिरून घेतलं होतं ते सुद्धा यात घालून घेतलं आणि चांगलं असं मिक्स करून घेतलं. आता कांदा आणि टोमॅटो पटकन असं भाजून घेण्यासाठी त्यात आपण घालणार आहे मीठ घातलं की कांदा टोमॅटोचं पटकन भाजला जातो. त्यामुळे मीठ घालून असं 1 मिनिटभर परतून घेतलं. आता यात आपण घालणारे आलं लसूण ठेचून घेतलेलं होतं ते सुद्धा घातलं मिनिटभर आणि परतून घेतलं. त्यात घालणारे बरं का सुके मसाले. तर यामध्ये लाल तिखट, हळद, हिंग घातलंय, धनिया पावडर आणि थोडासा गरम मसाला घालून असं चांगला मसाला जो आहे तो असा मिक्स करून घ्यायचा. चांगला मसाला फ्राय करून घ्यायचा आणि आता आपण यात घालणारे बरं का आधी जे धुवून घेतल्या होत्या ना डाळी आपण मिक्स डाळी ते यात घालून घेणार आहे. आपल्या आवडीनुसार आपण डाळी ज्या आहेत यामध्ये घालून घ्यायच्या आहे. तर इथे मी तुरीची डाळ आणि मुगाची डाळ घातलेली आहे आणि चांगले असं परत यात मिक्स असं करून घेतले. चांगलं 1 मिनिटभर असं परतवून घेतलं. डाळी असं मिक्स करून घेतल्या मसाल्यामध्ये. तुम्ही पाहू शकता छानपैकी डाळी ज्या आहेत त्या मसाल्यामध्ये मिक्स झाल्यात. मसालासुद्धा चांगला असा भाजला गेलेला आहे. आता आपण यात घालणारे आधी जो चिरून घेतला होता पालक तो यात घालून घ्यायचा आहे. पालक आणि डाळ हे आपल्या शरीरासाठी खूप फायदेमंद आहे. लहान मुले तर पालक खात नाहीत. तर तुम्ही अशा प्रकारे जर डाळ पालक करून दिली तर मुलेसुद्धा खूप प्रेमी खातील आणि त्यांना समजणार सुद्धा नाही की त्यांनी पालक यामध्ये आपण घातला आहे किंवा पालक त्यांनी खाल्ला आहे म्हणून. तर तुम्ही अशा प्रकारे सुद्धा ट्राय करू शकता. त्यानंतर नाही आपण यामध्ये घालणारे गरम पाणी घातल्यामुळे ना या भाजीची चव अधिक वाढते. त्यामुळे आणि कलरसुद्धा छान येतो. तर मी ते गरम पाणी घातलेलं आहे आणि छानपैकी असं पुन्हा एकदा मिक्स करून घेतलेलं आहे. तर इथे पाहू शकता असा कलर आलेला आहे आपल्या भाजीला. भाजीसुद्धा छानपैकी 1 मिनिट मी उकळी काढून दिली आणि त्यानंतर नाही ते मी याला कुकरचं झाकण लावून घेतलं आणि आता आपण या मंद आचेवरती 3 शिट्ट्या काढून घेणार आहे. तर अशा प्रकारे जे आहे ते मी इथे डाळ पालक आहे बनवले आहे. तुम्ही पाहू शकता 3 शिट्ट्या झाल्यानंतर आपली डाळ आणि पालक जे आहे ते पूर्णपणे रेडी आहे. डाळसुद्धा यामध्ये शिजली गेलेली आहे. रोज एकाच प्रकारची डाळ खाऊन जर कंटाळा आला असेल तर तुम्ही अशा प्रकारे डाळ पालक आहे जी ती तयार करू शकता आणि जेवणाला अधिक रंगत आणू शकता. तर इथं डाळ पालकला ना आपण तडका देणार आहे. त्या तडका पॅनमध्ये इथे तूप मी गरम करून घेतलं. त्या सुक्या मिरच्या घातलेल्या आहेत, लाल मिरची पावडर घातली आणि थोडीशी कसुरी मेथी होती ती सुद्धा यामध्ये घातली. कसुरी मेथीमुळे ना डाळ पालकला अधिक चव येते. तर त्यासाठी मी ते वापरलेले आहे. तुम्ही नाही वापरले तरी चालेल. तर इथे आपली डाळ पालक जे आहे ते पूर्णपणे रेडी आहे. तर मी गरमागरमच अशी सर्व केलेली आहे. तर गरमागरम खाल्ल्यानंतर ना खूप छान अशी टेस्ट येते. तुम्ही सुद्धा ही डाळ पालक जी आहे ती गरमागरम भातासोबत किंवा चपातीसोबत किंवा गरमागरम भाकरीसोबत एन्जॉय करू शकता. तर इथे ना मी डाळ पालक अशी सर्व केलेली आहे आणि मी गरमागरम असा भात यासोबत ट्राय केलेला आहे. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. भातासोबत ही जी डाळ पालक टेस्टी लागते. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा. चला तर मग भेटूया नवीन एका व्हिडिओ